अभूतपूर्व गोंधळ जो आहे तो महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। आता सध्याची त्या ठिकाणी काय स्थिती आहे, पोलिसांना मध्यस्थी करावी लागलेली आहे ही दृश्य। आणि काही वेळापूर्वी शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली, त्यांची कॉलर ओढली, त्यावेळची दृश्य सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। शिवराज राक्षे त्याचे सहकारी जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि या क्षेत्रामधले जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा एक प्रकारे आव्हानच दिलेलं आहे की शिवराज राक्षेचे दोन्ही खांदे जे आहेत ते पाठ जी आहे ती टेकलेली नव्हती, आम्ही ऑब्जेक्शन घेतोय, आम्ही आक्षेप घेतोय, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्याकडून आरोप करण्यात आलेला आहे। शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली, याच कुस्तीवरून निकालानंतर वाद झालेला आहे। ही दोन दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय, ही दोन्ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत की नेमकं काय घडलेलं होतं। ज्या वेळेला हा सामना रंगलेला होता, सामना झालेला होता, त्यावेळेची दृश्य आणि दुसरीकडे आपण पाहताय शिवराज राक्षेला राग अनावर झाल्यानंतर त्याने पंचांना लाथ मारली, त्यांची कॉलर खेचली, अभूतपूर्व गोंधळ झाला, त्यावेळची ही दृश्य आपण पाहताय। पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे हा डबल महाराष्ट्र केसरी आहे, नांदेडचा आहे आणि त्याची लढत होती ते म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या पृथ्वीराज मोहोळ याच्यासोबत। आणि या दोघांमध्ये हा सामना झाल्यानंतर पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केल्यानंतर शिवराज राक्षे हा आक्रमक झाला, पंचांना लाथ मारली, पंचांची कॉलर खेचली आणि पंचांना काय कळतंय अशा स्वरूपात त्याने आपली संतप्त प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे। मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी झालो असतो आणि त्यामुळेच माझा पराभव करण्यात आला असा थेट आरोपच त्याने या ठिकाणी केलेला आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये अभूतपूर्व गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। ठीक 7 वाजता हा सामना जो आहे तो सुरू झालेला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे सुद्धा या सामन्यासाठी उपस्थित होते। हा संपूर्ण गोंधळ झाल्यानंतर मल्ल जे आहे ते अजित पवार यांच्याकडे गेले, त्यांच्याकडे आपलं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे। शिवराज राक्षेनं आक्षेप घेतलेला आहे, आरोप केलेला आहे, पंचांवर आरोप केलेला आहे आणि जे ज्येष्ठ आहेत, जे या कुस्ती स्पर्धेमधले ज्येष्ठ आहेत, जे मान्यवर आहेत, त्यांनी तर थेट आव्हानच देऊन टाकलेलं आहे की शिवराज राक्षेचे दोन्ही खांदे आणि पाठ जी आहे ती जमिनीला टेकलेली नव्हती, आम्ही ऑब्जेक्शन घेतोय, आम्ही आक्षेप घेतोय, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप करत त्यांनी थेट 1 कोटींची पैजच या ठिकाणी लावलेली आहे। काय म्हणणं अजयदादांकडे काय मागणी, अन्यदादांकडे रिप्लाय दाखवा, आम्हाला रिमो दाखवा, आम्हाला याच्यावर कुस्ती झालीत का नाही झालीत, जर झाली असेल तर आम्ही हार मान्य करतो ना, हार मान्य करतो, आम्ही निघून जातो इथून आम्ही, पण आम्हाला आमचा रिमो दाखवा, कुस्ती काय झाली। वर्षभर आम्ही गेले वर्षभर कष्ट करतोय, या पंचांचं काय, या पंचांना काय आज झालं की झालं, पंचांना काय माहिती किती मेहनत आम्ही करतोय किती नाही। अजयदादांनी काय आश्वासन दिलं, अजयदादांनी काय आश्वासन, रिमो दाखवायला लावलेलं आहे, वर्षभर तयार आमची अशी व्हायची नव्हती ना, कुस्ती चित झालीच नव्हती। पंचांचा निर्णय चुकीचा 100%। तुम्ही रिमो बघा आणि चेक करा, जर रिमो मध्ये जर मी माझी दोन्ही जर खांदे टेकले असेल तर मी इथनं निघून जातो, झालंच होता। पंच अन्याय निर्णय आमच्या पंच हे अन्याय करतात, पंचांना काय, पंचाचं एकतरी पोरगा आहे का नीट, जर त्यांची जर खरी जर त्यांनी जर निष्ठावंत दाखवलं असतं, जर त्यांनी जर त्याच्या कर्म त्याच्या पशीचे ना। पण तुम्ही ज्यावेळेला पंच होते ते पंचांवर तुम्ही लात मारलेले आहेत, त्यांनी निर्णयच खोटा दिला। तर पंचांचं जर ऑब्जेक्शन टाकलं, पंचांचं काम आहे की बाबा सर्वांनीच निर्णय घ्यायचा की रिमो बघून आणि मग निर्णय द्यायचा असतोय। रिमो तुम्ही बघितलं नाही, डायरेक्ट तुम्ही रेड विन दाखवलाय आणि डायरेक्ट त्याचा हात वर झालाय म्हणल्यावर मग काय करणार आम्ही, जाणून बुजून केलं असं वाटतं। जाणून बुजून 100% जाणून बुजून केली, चॅलेंज टाकलेलं आहे। तुम्ही आता पुढचं पाऊल काय तुमचं, आता पुढचं पाऊल काय, आता पुढचं पाऊल आम्ही बघू, आता तक्रार दाखल करणार काय, काय 100% तुम्ही आयोजकांकडे तक्रार दाखल करणार आणि पुढचं हे आमचे कोच आहेत, कोच बोलते। हे एक काका पवारची पट्टी आहेत। हा ट्रिपल महाराष्ट्र केसरीसाठी आता होताच, सर्वांचा दावेदार होता, पण कुस्ती दोन्ही खांदे टेकले असते तर 100% मी सुद्धा सांगतो, मी हात वर करा येतो हात की हो हारला म्हणून, दोन्ही खांदे टेकले असतील। तुम्ही काय नियम काय की लोकांना पंचाचा नियम आहे, मी जर अपील टाकलं, अपील माझं चेक करणं, मग खांदा हात वर करणं, त्याचा हात वर नको, हे न बघता त्याचा हात वर केलाय आणि हा अर्धा पडला होता, पूर्ण चीज झाला नव्हता। रेफरी डायरेक्ट सांगतात की आम्ही बघू शकत नाही, रेफरींना मी विनलर चॅलेंजर टाकलेलं आहे तुम्हाला, तर तुम्ही रेफरी जे 3 रेफरी असतात स्क्रीनवरती पाहून चेक करून निर्णय द्या। ते म्हणले आम्ही बघू शकत नाही। गुंड सरांना विचारलं, हे त्याच्याकडे लोटते, ते त्याच्याकडे लोटते, तुम्हाला हा निर्णय मान्य नाही? नाही, निर्णय नाही मान्य, निर्णय मान्य नाही 100%।
इंडियाचे 15 वर्ष कोच होते. क्या ऑब्जेक्शन है आपको? ऑब्जेक्शन कुश्ती बिल्कुल भी नहीं हुई, ऐसे था, डेंजर भी नहीं था बराबर. हमने ऑब्जेक्शन डाल दिया और फिर ऑब्जेक्शन को ले नहीं रहे, बोल रहे ये इधर जाओ इधर जाओ. ये क्या मतलब है? ये कोई डिसीजन है क्या? मैं 1 करोड़ रुपए रखता हूं. अगर हम फिला को भेजेंगे, फिला सबसे बड़ी वो है, वर्ल्ड की ऑर्गेनाइजेशन है. अगर वो डिसीजन दे दे, कुश्ती चित हो गई, 1 करोड़ रुपए दूंगा मैं. कोई शर्त लगाने के लिए मेरे साथ तैयार हो तो बोलो. पण तुम्हाला इतका राग आला की तुम्ही थेट लातच मारली त्यामध्ये. मग पंचांनी निर्णय घेतला. आग्या वर्षभर आम्ही मेहनत करतोय. पंचांना काय त्यांचं माहिती की किती मेहनत करतोय आणि किती नाही करतोय. त्याचं पाणी करावं लागतं. आज ते घरचे आई वडील सगळे एकतरी पंचाचं पोरग नीट आहे का? जर त्यांचे कर्म त्यांच्या पशी आहेत ना, जर खेळाडूवर अन्याय करत असतं तर तुमच्या पोरांचं पण तसंच होणार ना 100%. हम ऑब्जेक्शन कर रहे हैं, ऑब्जेक्शन ले ही नहीं रहे. ये कोई काम है क्या?